जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025मध्ये बघा आजच्या पेपरमध्ये काय छापून आलेलं आहे. बारामती उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,294 पदांची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या भरती प्रक्रियेत पोलीस, बँडसम आणि अनाथ या घटकाच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक प्रवर्गासाठी असणाऱ्या सामाजिक आरक्षणानुसार जागांची स्पष्टता नसल्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत बँडसम पदासाठी मुंबई, यवतमाळ, पुणे शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, वाशिम, गोंदिया अशा एकूण 7 घटकात जागा दिल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्येच सामाजिक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र उर्वरित 5 जिल्ह्यात केवळ जागांची संख्या दिली असून प्रवर्गनिहाय उपलब्ध जागांचा उल्लेख नसल्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच बँड पोलीस भरतीप्रमाणेच अनाथ घटकासाठीही जाहिरातीमध्ये सामाजिक आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी अंतिम निकाल लागल्यानंतर अनाथासाठी 1% आरक्षणानुसार कोणत्या तरी एका सामाजिक प्रवर्गातील 1-2 जागा कपात करून त्या अनाथांना दिल्या जातात. त्यामुळे ज्या प्रवर्गाच्या जागा अनाथांना दिल्या जातात त्या प्रवर्गातील उमेदवारांना याबाबत बारामती करिअर सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपळकर यांनी सांगितले की त्यांनी गृहमंत्री, गृहसचिव तसेच अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण खास पथकांना यापूर्वी अनेकदा ईमेलद्वारे सूचना केली आहे. तरीही बँडसम आणि अनाथ या घटकाच्या जाहिराती प्रसिद्ध करताना सामाजिक आरक्षणानुसार जागांचा तपशील देण्याबाबत गृह विभागाने विशेष दखल घ्यावी. पुढे बघा, त्रुटी लवकर दूर करावी. पोलीस भरतीत अर्ज करताना किमान वयोमर्यादा 18 वर्षे आहे. ही वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत 18 वर्ष पूर्ण उमेदवारांना अर्ज करता येतील, असे दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या जाहिरातीतही नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्ष अर्ज भरताना त्याचे वय 1 जानेवारी 2015 रोजी 18 वर्षे पूर्ण झाले आहे त्यांचेच अर्ज इथे 25 पाहिजे. 1 जानेवारी 2025 त्यांचे अर्ज स्वीकारित केले जात आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत 18 वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. ही एक गंभीर तांत्रिक त्रुटी असून यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी असून प्रशासनाने लवकर या त्रुटी दुरुस्त करावी, असे रुपळकर म्हणाले.